ओके, म्हणजे तुला वॉटर बर्थिंग हवं आहे, म्हणजे पाण्यातली डिलिव्हरी. आम्ही करतो काय, टबमध्ये कोमट पाणी असतं. त्या कोमट पाण्यात जेव्हा लेबर पेन्स तुला सुरू होतील आणि कळा सहन होत नाही, तेव्हा आतमध्ये बसायचं असतं. कित्येक वेळेला असं वाटतं की नाही, मी एपिड्युरल एनर्जेसिया नाही घेणार, मला नॅचरलच बर्थिंग हवं आहे, मला कुठली मेडिकेशन्स नको आहेत. तेव्हा पेन रिलीफसाठी आपण वॉटर बर्थिंगचा ऑप्शन देतो. आणि वॉटर बर्थिंगमध्ये होतं काय की आपलं जे लेबर पेन्स असतात ते बऱ्यापैकी कमी होऊन जातात. पाण्यामुळे आपला खालचा एरिया एकदम सपल झालेला असतो आणि सपल झालेला असल्यामुळे कधी कधी टाके पण द्यावे लागत नाहीत. बेबीसाठी म्हणशील तर बेबीसाठी सुद्धा असतात, कारण बेबी आतमध्ये असताना पाण्यातच असतं, ओके नाही, आणि पाण्यातून ते परत पाण्यातच जाणार असतं. त्याच्यासाठी हे ट्रान्झिशन एकदम स्मूथ असतं. पण तू अट्टहास केलास म्हणून आम्ही वॉटर बर्थिंग करू असं नसतं. हाय रिस्क डिलिव्हरीमध्ये हे नाही करतायत. जेव्हा आपल्याला वाटतं की काही कॉम्प्लिकेशन आहेत, ब्लड प्रेशर जास्त आहे, डायबेटीस आहे, सारखं बाळाला चेकिंगची गरज आहे, म्हणजे IUGR आहे, बाळाभोवतीचं पाणी कमी आहे, प्लसेंटा खाली आहे, तर वॉटर बर्थिंग आपण करत नाही.